इकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनंतर आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुद्धा आरोप होतात। त्यानंतर विरोधकांनी या दोनही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। नैतिकतेच्या दृष्टिकोनातून अजित पवारांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करतात। अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकावर काय ढकलताय? त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये दोन असे मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि दोन्ही तुम्ही जे मला प्रश्न विचारले दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे। नैतिकता धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या, आरोप स्पष्ट होऊ द्या, आरोप सिद्ध होऊ द्या, त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही। आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही। त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णतः या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे हे यातून लक्षात येतं। मात्र आमची राज्यपालांकडे मागणी आहे की तात्काळ माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपदावरून त्यांना बरखास्त करावे। परंतु सद्यस्थितीत त्यांचे पक्षप्रमुख यांनी सांगितलंय की दुरान्वयी त्या ठिकाणी संबंध या प्रकरणामध्ये नाही, तसं स्पष्टीकरणही धनंजय मुंडेंनी दिलंय आणि त्याच्यामुळे पुरावा आणि संदर्भ त्या ठिकाणी सापडले तर त्यांचे पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, मग सरकार त्या ठिकाणी आपली भूमिका घेईल। दरम्यान मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवरती आरोप झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जबाबदारी म्हणून, नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा अशी प्रतिक्रिया आता अण्णा हजारेंनी सुद्धा दिलेली आहे। मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे। लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे। चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना,